मंडळी, नेहमी ते लाल रश्श्यातलं चिकन खाण्याचा कंटाळा आला असेल ना, तर एकदा असं हे खरडा चिकन नक्की बनवून बघा. नेहमी ह्याच पद्धतीनं बनवाल, ह्याची गॅरंटी आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये चांगलं धुवून घ्यायचं पहिल्यांदा. त्यामध्ये अर्ध लिंबू मी पहिल्यांदा पिळून घेतलेला आहे. लिंबू लावल्यानंतर हे एकदा त्यावरती 1 ते 2 पाणी टाकायचं परत एकदा, आणि हे जे आहे चांगलं पाणी गाळून घ्यायचं आहे. त्यांनी काय होतं की चिकनमध्ये असलेला जो हिवसपणा असतो, वास असतो, तर तो सर्व काही निघून जातो. तर त्याच्यानंतर बघा, आता काय केलेलं आहे, मी इथे 1-2 पाण्याने लिंबू टाकल्यानंतर परत एकदा धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता हे पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी फक्त याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, आणि यामध्ये थोडंसं 1 चमचा छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे. पुन्हा अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे आलं लसूण, हळद, मीठ आणि लिंबू हे सर्व काही जे आहे मॅरिनेट करून ठेवायचं, चांगलं त्या चिकनला चोळून ठेवायचं आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. आता बघा, आपलं खरडा चिकन आहे. तर तव्यामध्ये मी काय केलेलं आहे की इकडे सुरुवातीला एक तवा घेतलेला आहे, गॅसवरती ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, आणि इथे मी 7 ते 8 कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या अशा तोडून घेतलेल्या आहेत आणि तेलावरती आपल्याला त्या टाकून घ्यायचं आहे. बघा, खरडा चिकन आहे, तर आपल्याला इथे पहिल्यांदा त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे, मिरचीचा ठेचा. इथे 7-8 मोठ्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेला आहे, 1 गड्डा लसणीचा सोलून घेतलेला आहे. तर तो तेलावरती आपल्याला छानपैकी डाग पडेपर्यंत, लसूण आणि मिरचीला छानपैकी थोडे थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 छोटा वाटी सुकं खोबरं किसून ठेवलं होतं, तर ते खोबरंही इथे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. छान बारीक गॅसवरती आपल्याला हे खरपूस होईपर्यंत आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. आता बघा, हे भाजतंय तोवर मी काय केलेलं आहे की 3 कांदे इथे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. हे 3 कांदे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर आता बघा, इथे मी कढई आता चिकन शिजवायला ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे. जे 3 कांदे मी बारीक करून घेतले होते, हे कांदे आपल्याला आता चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदा इथे एक टिप लक्षात ठेवा, कांदा आपल्याला चांगला लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे तेलावरती. तर आता हा जो कांदा आहे, ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. आता कांदा भाजतोय तोवर हे मिश्रण जे आपण भाजून घेतलं होतं तेही थंड झालेलं आहे. तर ते मी आता मिक्सरमध्ये परतून लावून घेणार आहे, बारीक वाटून घेणार आहे. त्यामध्ये मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी थोडंसं पाणी मी ह्यामध्ये, जेवढं कमीत कमी होईल तेवढं 2-3 टेबलस्पून पाणी मी ह्यामध्ये टाकलेलं आहे मिश्रण वाटण्यासाठी, आणि ओबडदोबडच असं वाटून घेतलेलं आहे, एकदम फाईन पेस्ट नाही केलेली आहे. तर हा जो ओबडदोबड वाटलेला जो आता जे मिश्रण आहे मिक्सरमधलं, तर तो ठेचा आपण काय करायचा आहे, या कांद्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा पण बघा छान लाल रंगावरती भाजलेला गेला आहे. आता कांदा भाजल्यानंतरच ह्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता हा जो ठेचा आहे ना, तेलावरती एक साधारण 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचा आहे, छान तेल सुटेस्तोवर. आणि आता हा बघा, छान ठेचा कांद्याचं मिश्रण भाजलेलं आहे. आता मॅरिनेट करून ठेवलेलं जर चिकन होतं ना, ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे चिकन छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे अगदी थोडं मी पाण्याचा वापर केलेला आहे. हे गरम पाणी आहे, मी पॅनमध्येच थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं. अगदी 3 ते 4 टेबलस्पून एवढं पाणी मी टाकलेलं आहे, मसाला खाली लागू नये याकरता. तर आपल्याला हे सुकंच बनवायचं आहे. आता हे आपण वाफेवरती शिजवून घ्यायचं 5 ते 7 मिनटं. बघा, पहिल्यांदा सुरुवातीला मी ते वाफ देऊन घेतली आहे. आता परत एकदा चिकन परतून घ्यायचं आहे छानपैकी. आता बघा, आपल्याला ह्या स्टेजला इथे चिकन चेक करायचं थोडंफार, जेवढं काही शिजलं असेल. तर आता हे मस्तपैकी सुकं चिकन छान लागतं. आता मी इथे सुरी टाकून बघितलेली आहे. चिकन बघा, एक साधारण 70 ते 80% हे चिकन जे आहे इथे छानपैकी शिजलं होतं. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 7 मिनटं मी इथे वाफ देऊन घेतली होती. आपल्याला इथे काही मसाले ॲड करायचे. इथे मी 1 टेबलस्पून एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे,
थोडासा गरम मसाला, एक अर्धा ते 1 टेबलस्पून इथे गरम मसाला मी ॲड केलेला आहे। चवीनुसार इथे मीठ तुम्ही टेस्ट करा आणि चवीनुसार या स्टेजला इथे तुम्ही मीठही ॲड करून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं तर मी ते मीठही थोडंसं ॲड करून घेतलं होतं। आता मसाले छान टाकल्यानंतर परतून घ्यायचे सर्व काही मिश्रणामध्ये आणि आपल्याला पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे। बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्यालाही आणि आपलं सर्व जे चिकन आहे मस्तपैकी शिजलेलं आहे। आता आपलं हे चिकन जे आहे एकदम सुक्कं ड्राय रेडी आहे। ह्याचा मसाला तर एवढा टेस्टी लागतो काय सांगू तुम्हाला। आता ह्याच्यावरतून मी कोथिंबीर छानपैकी शिवरून घेतलेली आहे। आपलं चिकन रेडी आहे, खरडा चिकन रेडी आहे। तर तुम्हीही एकदा असं नक्की चिकन बनवून बघा, भाकरी चपाती राईस बरोबर तुम्ही हे चिकन खाऊन बघा। अतिशय सुंदर असं हे चिकन लागतं आणि कसं वाटली तुम्हाला रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना मंडळी तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करा। बघा छानपैकी आपलं इथे चिकन खरडा रेडी झालेला आहे। तर आता मी जेवणासोबत इथे भाकरी बनवली होती, राईस होता आणि इथे थोडंफार मच्छी आणली होती। तर हे फिशही मी इथे फ्राय करून घेतलं होतं आणि चिकन खरडा आपला रेडी झालेला आहे। एकदा नक्की बनवा, खा, ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल